मित्रांनो नमस्कार, बिलीव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण पोखरा या ठिकाणी आलो आहोत। नेपाळमधील पोखरा म्हणजे पर्यटन क्षेत्रातील राजधानीचे ठिकाण अशी या पोखरा शहराची ओळख आहे। या शहरात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे गुप्तेश्वर महादेव गुफा। ही गुफा पाहिल्यावर पर्यटकांचे अगदी मनोमन समाधान होते। असे सांगतात की ही गुफा 16व्या शतकात निर्माण झालेली आहे। असे म्हणतात एका माणसाला गवत कापत असताना ही गुफा निदर्शनास आली व येथे त्याला भगवान महादेव, सरस्वती, नागेश्वर आणि गुप्तेश्वर यांच्या मूर्त्या सापडल्या। ही गुफा अत्यंत अद्भुत, अलौकिक, अतुल्य व रहस्यमय अशी गुफा आहे। तर मित्रांनो, या गुफेत प्रवेश करावयाच्या आधी काउंटरवर नेपाळी 100 रुपये देऊन प्रवेश घेता येतो। या ठिकाणी हिंदूंच्या अनेक देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात। गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर 200 फूट खाली आल्यावर महादेवाचे पिंड पाहायला मिळते। या महादेवाचे दर्शन घेतल्यावर अत्यंत समाधान व आनंद मिळतो आणि वेगळीच अनुभूती मिळते। या ठिकाणी शूटिंग घेण्यासाठी मनाई असल्यामुळे या ठिकाणचा व्हिडिओ आपल्याला घेता आलेला नाही। बोगद्यातून म्हणजे टनेलमधून आत जाताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, कारण बोगद्यामध्ये सारखे पाणी पडत असल्याने व पुढे बोगदा अत्यंत अरुंद असल्याने सावधानतेने चालावे लागते। टनेलच्या अगदी शेवटी डेव्हिड फॉलमधील पाणी खूप उंचीवरून वेगाने पडत असल्याचे दृश्य पाहून पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो। हे पाणी डेव्हिड फॉलमधून कसे येते, कुठून येते हे कुणालाही सांगता येत नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास कमेंटमध्ये व्यक्त व्हा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा ही विनंती। धन्यवाद।